आज काय बनवतो? आज आम्ही बनवतो बिर्याणी, दम चिकन बिर्याणी जी बनते देखिए अभी क्या बनते. आमची लँग्वेज थोडं तुमका कॉपरेट करू लागला. मालवणी, मराठी, हिंदी सब एक साथ. मजा येते तुला. अरे येते असे. आता कांदा कापून घेऊया. एवढे चिरलेले आहात. तर आता आमचा सुचला बनवतो. आपण कापून घेऊया. अरे बघा आम्ही सांगू ठरवला. आम्ही चिकन मॅरिनेट करून मॅग्नेट नाही औषध शब्द माझी आऊस मॅरिनेटला मॅग्नेट म्हणतात मी आणि ह्या पण तसलाच. मी जवळून दाखवते आम्ही कसं मॅरिनेट केलं. ह्या बघा किती भारी असा दिसतं आमचा मॅरिनेट केलेला. असं भारी पण. हा आता तर बघूया असा इतक्या सुंदरसा मॅरिनेट झालेला. आता कसा होता पुढे बघूया. कांदे दाखवतो तर असं हळे आमचे 2 प्रकारचे आणि बारीक चिरलेलो आणि हो फ्राय करू. उभं चिरलं. आता कापूया टमाटर. इथे आमचं टमाटो कापून झालेलो असं. तर काय जण हळे टाकते तेल. कांदो फ्राय करूचो. यो कांदो कापलो की काय कापलं? यो काय ह्याचा जरा शेप बघा तुम्ही. ह्या का उभे कापूक सांगितलंय. उभे असे असतात ना. या काय या असे मोठे मोठे. चला तेल टाकूया. आता काय तर जाऊचं आता पोटातच जाऊचं मराठी. तर अशा प्रकारे आमची हाऊस सिरियल या ती पण रत्नागिरीची क्वीन काकडे घेऊन ती पण कोशिंबीर काय करतो. हाय म्हणजे काय आज आमचं शूट दम बिर्याणी. कांदो भाजता तो काय करू तो पाणी सोडता. इतक्या पाणी नाही सोडित बाई. तो कांदो पाणी सोडतो ना. पाणी सोडतो. खायचं पाणी सोडता बोरिंगचा बीएमसीचा काय माहिती. आता बघू पोया तो आता होईस तर अडकवता एक तास. नाही अशी आमची आऊस येऊन आमच्यासाठी कचोरी आणलेला. तर अशा प्रकारे काय जाणं आम्ही जेवण बनवता तोंड चालत राहतो आमचा रात्री 3 वाजता पण भूक लागता. मग काय भेटत नाही. मग मला आमका 2 मिनिट आली मॅगी माका तर अजिबात आवडत नाही आवडत म्हणून आम्ही बनवू नाही शकत. तर अशा प्रकारे आपलं कांदो पूर्ण फ्राय झाला. तर आता आपण घेऊया. मी पण फ्राय झालं पूर्ण फ्राय झाला. काय गरमी आहे. आता या झालेला आता वळूया आपल्या मॅरिनेटेड चिकन कडे. तर अशा प्रकारे ना काही जण काय झालं माहिती. हा चिकन समोर असा ते एका बघायला मिळेल ना. आमचा काय चालतं नाही असा चिकन. One eternity later. काय झालं आता काय झालं माहिती तुमका. माझे पप्पा येऊन बघान गेले. सगळे बघान गेले. म्हणून आमका वाटलं पहिल्यांदा एक तर बिर्याणी बनवतो आम्ही. तर नजर नका लागू म्हणून मी एका सांगितलंय काजळला टिक्को म्हणून. त्यांना काय करायचं आपण घेतो डार्क सर्कल असा गेला ते काय म्हणशी त्या पोराला. तर अशा प्रकारे आम्ही तेल टाकून घेतलं आणि तमालपत्र टाकलं, लवंग आणि काळी मिरी टाकलं. आता ह्या काय बोलतात गो लाकूड नाही. शिडे म्हणून काहीतरी म्हणतात. काय तर असं का आमच्या भाषेत लाकूड म्हणलो आम्ही. आता तुम्ही बघून घेतात. काय मिरचीचा पोट फाडूचा होता. तिका नव्हता फाडूचा. असं चालतं. तिचे 2 तुकडे करून टाकले मी. त्याचे फक्त पोट फोडून चिरून फोडून काय करून आपल्या पोटात जातं. तर अशा प्रकारे आम्ही हा तेल वगैरे टाकलो, तमालपत्र टाकलो, सगळं टाकलो. आता कांद्याचा डोंगर यो टाकलो आम्ही. कांद्याचा आमचा डोंगर सगळा लागला तडतडूक. आता यो कांदो गोल्डन व्हाईस तकर त्याका परतवून घेतो. आता अशा प्रकारे आमचं भांडतो निघालो. इतक्यातच अजून तर भरपूर काय करू. माझं बहिणी ऊस गो अशी दाखवू चोच कधी ही मोठी आहे माझ्यापेक्षा. या लक्षात ठेवा. नाही समज मी मोठा नाही. या मोठा 1 वर्ष आहे समजला. पण छोट्या बहिणीतच चालता. काय सांगून फायदा. ही माझी मोठी बहीण आणि तुमका ना ह्याची कष्ट दाखवते. या बघा इतकी असं करू आमची हाईट पोहोचना झाली. तो टोप पडलो मोठो आणि या पडला छोटा. ही असा मोठी बहीण माझी. आता माहिती एका काम लावलं माझा सांगता या चेडूस आता काय करता. मी खाली असं आहे माझं नको दाखव. अजून हात दुखलो म्हणून माका दिला ना. वाईट स्वतः पण कष्ट लहान नावा फक्त लहान खाताला बरं. काय झालं आता अशा प्रकारे आमचा कांदो झालेलो असा. आता मी टाकते टमॅटो आमचं चिरलेलो. त्याला परतून घेऊया जरा थोडासा मऊ होईस तर. मग टाकले आपले काय मसाले वेगवेगळ्या रंगाचे प्रकाराचे चवीचे तर काय जण आता टाकूया मसाले. आता घेतलाय मी सुवर्णाचा बिर्याणी मसाला. चिकन मसाला नाही बिर्याणी मसाला. आता टाकूया आपली हळद. आता टाकूया जिरा पावडर. पाणी वापरायला पाहिजे. जिरा पावडर टाकतो. आता टाकूया धना पावडर. एकदम आता टाकलं जिरा पावडर सॉरी धना पावडर आणि टाकल्या लाल तिखट लाल. तर आता हे सगळे मसाले आमचे मिक्स करून झालेले असत. तसा बघू गेलं असं तर जरासं तेल टाकलं कमी पडलं का मस्त त्याची तरी येऊ होई म्हणून आम्ही. सगळ्यात मेन गोष्ट तुमका दाखवते. हळद बघा चिकन असा पाणी सुटला. तर अशा प्रकारे थोडा वेळ ना आम्ही त्याच्यात झाकून ठेवतो त्याची तरी होईस तर. तर अशा प्रकारे काय जाणू काय तरी लिया तुमका दिसता काय तेल सुटला मस्त तरी सुटली कांद्या मसाले अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आम्ही मॅरिनेटेड चिकन ह्याच्यात टाकलं
आता त्याका घेतो परतवून चांगला त्या मसाल्यात आणि थोडासा त्याच्यात आता पाणी टाकलं त्याची ग्रेव्ही बनासाठी. तर काय मस्त दिसता बघा काय जण किती मस्त असं तोंडात पाणी सुटला. आणि ही आमची बया. कसा वाटतं तुमका बिर्याणी करून? खाली बघा आणि मग बघायचं. या बघा अशी आमच्या पायाची अशी अवस्था. कष्ट तशाच चालू असं तोंडात पाणी सुटला आमच्या. फक्त आमका धमकी भेटली की बरोबर नको होऊ दे म्हणजे झाला. आमची ती धमकी चांगली होती की आम्ही चांगलं बनवलं. कॉन्फिडन्स ये. मी तांदूळ भिजवून घेतलेलो. आता केलं पाणी तयार. आता त्याच्यात टाकूया आपलं खडे मसाले. मिरची पण टाकलं तेजपत्ता टाकलं, जरासा लिंबू पिळलो, तर आमचा लाकूड टाकलो आणि अजून काय टाकूचा लवंग आणि काळी मिरी आणि जरासा उखळ येऊ ठेवतो पाण्यात आणि मग जरासा मीठ टाकू भाताक चव लागण्यासाठी. आता आम्ही टाकतो जरासा चवीनुसार मीठ. 1 चमच टाकल्याने पूर्ण बस झाला. आता जरासा उखळ येऊ देऊया. तसाच बाजू शिजता आपला चिकन. तर अशा प्रकारे माझी बहीण इतके भांडे मी काढलेले बिचारीन घासल्या ना. थँक्यू मी तुझी कॅडबरी खाल्लंय. अशी निर्लज्जासारखी भांडी लावतोय. आता ह्या झाला असं नाही उखळ अजून इली नाही आपण तोपर्यंत तोच तर आम्ही चिकन वाफवत ठेवलेलो. काय जाणू काय तरी सुटली तुमका दिसता ना तर वाफ जास्त तुमका दाखवतोय काय तरी सुटली बघा. काय सुंदरशी अशी आमची बिर्याणी चिकन दिसता. आता भात शिजवून घेऊया आपण तुमका दाखवतोय. तर गायजांनो असा पाणी उखळलेला असा मस्त. आता आपण टाकूया आपले तांदूळ. आता दाखवते तो. तर अशा प्रकारे आम्ही तांदूळ टाकलेले शिजत ठेवू. मस्त तांदूळ टाकलो. आता त्याका मस्त शिजवून घेतो. असं भाताचं पाणी काढून आम्ही ह्याच्यात टाकतो. थर लावतो बघा. तांदळाचं असं मस्त वास येता आणि असं भात असं 80% शिजलेलो असा 80%. त्याला झाकून ठेवतो. आता थोडा वेळ शिजत. आता आपण कोथिंबीर कापूया वरून टाकू आणि आता कोशिंबीर पण बनवायची. तर गायजांनो थोडे सगळे कोशिंबीरसाठी भाज्या कापून झालेले असत. टमाटर कापलो, काकडी कापलो, कांदा कापलो, कोथिंबीर सुद्धा कापलो. तर झालेलं असतं सगळं तसं. आता आपण घेऊया टोप आणि त्याचं करूया मिश्रण. ही माझी बाकी ही माझी काय बोलत ती अप्सरा आहे. ती माझी अप्सरा सगळं येता माझा वडे झाला. अप्सरा आता खपसरा झाला. क्या मालूम कुछ नहीं. अभी अपन वत्ते हैं दही. जरा फेंटूया. चम्मच दो चम्मच किधर पे यूज करते. तो अभी इसको अपन फेंटते हैं मस्त ऐसा. और ये खादार इंसान अभी कुछ तो सोचने के लिए ढूंढ रहे हैं. कुछ मिला तो मेरे को भी देखे. तर गायजांनो जशी आमची मम्मी बोलून गेली. मम्मी आमका एक काही क्षण सोडत नाही रोस्ट करूचा. तर आमची दही झाली फेटून. आता टाकूया. इकडे दिसता तुमका बोलले ना तुमका एकाचा 2 करूचा म्हणजे आमच्याकडून शिका. गायजांनो सत्यानाश कसं लावायचं. तर गायजांनो तुमच्या नादात मी दही पाडलंय खाली. नशीब माझी आऊस नव्हती. नाही ती आमका एक काही क्षण सोडत नाही. टाका. आता त्याका मिक्स करून आम्ही ठेवतो फ्रीज मध्ये चिल हो बघ खाऊन. टोमॅटो आवडत नाही. गायजांनो बिर्याणी बघा आणि हा वा सुगंध घेता त्याची. काय नाका पण देऊ मजा अशी असं कसं. गायजांनो काय सुगंध येता. फायनली गायजांनो आमची बिर्याणी झालेली असा. आणि तुमका सुको भात दिसता पण आतमध्ये खाली चिकन असा. आता दाखवता माझी मम्मी तुमका कशी झाली आमची बिर्याणी. आता अप्रुव्हल साठी अजून एक शेफ कडे देता ती. तो म्हणजे बघा गायजांनो काय बिर्याणी दिसता. कशी वाटता. मस्त. तोंडात पाणी. मम्मी कशी वाटली. मम्मी छानच आहे. बिर्याणी माझी आमची बिर्याणी कशी वाटली. छान झाली आमची मम्मी. आता हे किचन जरा साफ करून घ्या. ओके डन. ओके चला याच याच असता. माझ्याकडून मग कसा उडी मारी होता की माका मोठ्या बहिणीक भांडी घासताना बघवत नव्हतं म्हणून काय करता स्वामी भांडी घास. जोस का रियल काम.
आता तुका बघवत नाही ना माका बघवता बघ किती मजा घेता माझी 4 भांडी आहेत फक्त घासून राहिला. अशा प्रकारे आमची बिर्याणी ताटात केलेली आहे. एक घास तोंडात गेलेलो हा. सलाड कोशिंबीर बघा तरी कशी झाली आहे आमची बिर्याणी रिव्ह्यू दे सांगावे मी खाल्लं का ओके ए डोल्या कशी झाली बाबू. मेरे खाली लागली ना. सो गायजांनो आमची बिर्याणी एकदम झालेली होती. झालेली झक्कास पोट दाखवू नाही शकत पण भरला. खूप भरला आईस्क्रीम पण खाऊन झाला. सो आता गुड नाईट.